मी अंतरा. स्वाद अंतराचामध्ये तुमचं स्वागत आहे. भजी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं आणि आपण वेगवेगळ्या प्रकारची भजी खात असतो. तर आज आपण एक अशाच वेगळ्या प्रकारची भजी खाणार आहोत. ती म्हणजे शेवग्याच्या शेंगांची भजी. शेवग्याच्या पाल्याची भजी तर आपण करतोच, पण शेवग्याच्या शेंगांची भजी ही आज आपण बनवणार आहोत. खूप भन्नाट लागतात ही भजी. ही भजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. तर चला आपण रेसिपी बघूया. तर आज आपण बघणार आहोत शेवग्याच्या शेंगांची एक रेसिपी. ही जी रेसिपी मी बनवणार आहे एकदम भन्नाट रेसिपी आहे आणि एकदम सोपी रेसिपी आहे. तर आज आपण ह्याच शेवग्याच्या शेंगांपासून बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांची भजी. ऐकून वेगळं वाटलं ना? येस, अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. आपण याची भजी बनवणार आहोत. ही भजी खूप छान लागतात, एकदम कुरकुरीत लागतात, खूप मस्तही होतात आणि खूप झटपटही होतात. तर त्यासाठी इथे आपण घेतलेत 2 शेवग्याच्या शेंगांचे तुकडे. इथे मी शेवग्याच्या शेंगांचे तुकडे हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर आता आपण ह्याला उकडवत ठेवायचं आहे. तर आता आपण इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. साधारणतः मी 2 ग्लास हे पाणी इथे घेतलेलं आहे. ह्यामध्ये आता आपण घालणार आहोत या शेवग्याच्या शेंगांचे तुकडे. तर आता आपल्याला या शेवग्याच्या शेंगा चांगल्या उकडून घ्यायच्या आहेत. तर आता मी इथे फुल गॅस केलेला आहे. आता आपण या चांगल्या उकडून घेऊया. आपल्या शेंगांचा रंग पूर्णपणे हा बदललेला आहे. आपल्या शेंगा या पूर्णपणे शिजलेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करूया. आता आपण हे पूर्णपणे थंड करूया. तर आता आपल्या या शेवग्याच्या शेंगा पूर्णपणे थंड झालेल्या आहेत. तर आता आपण या शेंगा काढून घ्यायच्यात. आपण हे जे पाणी असतं हे सूपसाठी वापरू शकतो किंवा आमटीसाठी वापरू शकतो किंवा भाजीसाठी सुद्धा वापरू शकतो. हे पाणी शक्यतो फेकू नका. तर आता आपण या शेंगा या काढून घेणार आहोत. तर आता आपल्या शेंगा या डिशमध्ये काढून झालेल्या आहेत. आता आपण अशी एक एक शेंग घ्यायचे, ही अशी उघडायचे आणि यातला पूर्णपणे हा आपण सगळा गर काढून घ्यायचा आहे. हे अशा प्रकारे आपल्याला याचा गर काढून घ्यायचा आहे. अशी शेंग ही उघडायची आहे. असं आपण पूर्ण यातला गर काढून घ्यायचा आहे चमचाच्या मदतीने. आता मी इथे गर काढून झालेला आहे. आता आपण अशाच या बाकीच्या शेंगांचा सुद्धा गर काढून घेऊया. हे बघा, आपण या बाउलमध्ये हा पूर्णपणे हा सगळा गर घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर. इथे मी काश्मीरी मिरची पावडर घेतले कारण हे रंगालाही खूप छान असतात आणि तिखटाला कमी असतात. पण जर तुम्हाला साधं तिखट वापरायचं असेल तर तुम्ही वापरलं तरी चालेल किंवा तिखटाचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. 1 TSP हळद, 1 TSP हिंग, 1 TSP ओवा. ओवा इथे आपण असं हातावर घ्यायचंय, असं त्याला हाताने चांगला चोळायचं आहे म्हणजे त्याचा स्वाद हा खूप छान लागतो. तर असं चोळायचं आहे आणि यामध्ये घालायचं आहे. भजीसाठी ओवा हा खूप चांगला असतो कारण बेसन आपण इथे वापरतो, त्यामुळे ओवा हा भजीसाठी आपण इथे ओवा वापरावा म्हणून मी इथे ओवा वापरलेला आहे. ओव्यामुळे आपल्याला गॅसेस होत नाहीत. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ. आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे. यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर, 1/4 कप तांदूळाचं पीठ, 1 कप डाळीचं पीठ म्हणजेच बेसन. आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. जर आपल्याला यामध्ये पाणी लागलं तरच पाणी आपण याच्यात घालायचं आहे. तर आपल्याला इथे थोडंसं पाणी घालायला लागणार आहे.
तर इथे मी साधारणतः 2 टेबलस्पून हे पाणी घालते, जर लागलं तरच पाणी घाला। तर मी इथे अजून 2 टेबलस्पून हे पाणी ऍड करते। तर आता आपलं इथे भिजवून झालेलं आहे। आपण एक 10 मिनिटं हे पीठ असंच ठेवायचं आहे, म्हणजे अजून थोडंसं हे पीठ सैल होईल आणि मग आपण याची भजी करायला घ्यायची। तर आता आपण एक 10 मिनिटं हे पीठ असंच ठेवून देणार आहोत। आपली 10 मिनिटं झालेली आहेत। आपला सगळा मसाला सुद्धा छान यामध्ये मुरलेला आहे, थोडं पीठ हे सैल सुद्धा झालेलं आहे। तर आता आपण याची भजी करायला घेऊया। हे जेव्हा आपण भिजवत होतो तेव्हा मी एकीकडे तेल हे चांगलं तापत ठेवलेलं होतं। तर आता आपलं तेल सुद्धा चांगलं तापलेलं आहे। आता आपण भजी करायला घेऊया। तर आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे, यामध्ये आपण छोटी छोटी अशी भजी घालणार आहोत। भजी टाकल्यानंतर लगेच अजिबात उलटवायची नाही, नाहीतर भजी ही चिकटू शकतात आणि तेलकट होऊ शकतात। तर आता आपली 1 मिनिट आपलं आता 1 मिनिट झालेलं आहे। आता आपण यावरती असं तेल उडवायचं आहे, म्हणजे भजी ही वरनं सुद्धा चांगली शिजतात। आता आपण याला हळूहळू असं पलटवायचं आहे। भजी ही कायम फुल गॅसवरतीच तळायची, मंद आचेवरती किंवा मध्यम आचेवर तळायची नाहीत, नाहीतर भजी ही तेलकट होतात। भजीचा रंग सुद्धा मस्त आलाय एकदम। इथे मी काश्मीरी मिरची पावडर वापरली आहे, पण जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची असेल तर ती वापरली तरी चालेल। भजी ही व्यवस्थित अशी शिजली गेली पाहिजेत आतून सुद्धा। जर ती नीट शिजली नाहीत ती कच्ची राहतात आणि मग भजी ही चांगली लागत नाही। बघा भजीचा आपला मस्त रंग असा आलेला आहे, छान असा। तर आता आपली भजी झालेली आहे। तर आता आपण ही भजी काढून घेऊया। आपली भजी अशी मस्त झालेली आहे, रंग सुद्धा छान आलेला आहे। तर आता आपण ही या टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे। बघा मस्त रंग आलेला आहे आणि छान अशी कुरकुरीत झाली, तुम्ही आवाजही ऐकलात। तर आता आपण अशीच बाकीची भजी सुद्धा काढून घेऊया। आपली इथे मस्त अशी भजी तयार झालेली आहे, तुम्ही रंग पण बघताय। बघा मस्त असा रंग आलेला आहे, अजिबात तेलकट सुद्धा झालेली नाहीये, बघताय तुम्ही। कारण आपण व्यवस्थित भजी तळली। भजी तळताना ज्या काही मी टिप्स सांगितल्या त्या जर तुम्ही फॉलो केल्यात तर तुमची भजी सुद्धा तेलकट होणार नाहीत। हे बघा मस्त असा रंग आलाय। इथे मी हाफ TSP चाट मसाला आणि हाफ TSP सैंधव मीठ म्हणजेच पिंक सॉल्ट म्हणजे ब्लॅक सॉल्ट इथे घेतलेलं आहे। हे आपण ह्याच्यावरती असं भुरभुरवणार आहोत। तर हे आता आपण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता आपलं हे मिक्स झालेलं आहे। आता आपण हे ह्याच्यावरती असं भुरभुरवणार आहोत। चाट मसाला आणि मीठ जर असं भजीवर टाकलं की अशी छान चटपटीत भजी लागतात। तर अशी छान अशी मिक्स करून घ्यायची। हे बघा तुम्ही आवाज ऐकताय, आपली भजी कशी मस्त कुरकुरीत झालीत। बघा आपली भजी मस्त अशी कुरकुरीत झालीत। मी तुम्हाला एक जवळून दाखवते। हे बघा आतून सुद्धा बघताय मस्त अशी भजी आपली छान शिजलेली आहेत आणि छान अशी क्रिस्पी झालेली आहेत। तर आता इथे मी एक भज हे खाऊन दाखवते, तुम्हाला आवाज येईल। आवाज तुम्ही ऐकलात, खूप क्रिस्पी झालेत भजी। इथे मी तुम्हाला एक भज हे दाखवते, बघताय तुम्ही मस्त अशी कुरकुरीत झालेत। आतूनही खूप छान अशी शिजलेली आहे, छान रंग सुद्धा आलेला आहे। ही भजी खूप छान लागतात। ही भजी तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा। आणि शेवग्याच्या शेंगा तर ह्या अगदी पौष्टिक आहेत। जर लहान मुलं खात नसतील तर तुम्ही भजी जर त्यांना करून दिलीत तर भजी ते मुलं आवडीने नक्की खातील, कारण मुलांना भजी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं। तर ह्या प्रकारची भजी तुम्ही नक्की करून बघा। तर आता आपली इथे शेवग्याच्या शेंगांची भजी ही तयार झालेली आहे। रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओजही बघायला मिळतील। चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह। तर विश तुमची डिश आमची। नमस्कार।